के प्रमुख सी जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच निवडणुकीत मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी वेगानं पावलं उचलली आहेत। शपथविधीनंतर विजय यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मी राजकारणात पैसा कमवण्यासाठी आलो नाहीये, जनतेच्या कराचा 1 रुपयाही वाया जाऊ देणार नाही, भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शक प्रशासनाचं आश्वासन देत त्यांनी तामिळनाडूवरील तब्बल 10 लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा उल्लेख केला आणि राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा निर्धार व्यक्त केला। शपथविधी सोहळ्यानंतर त्यांनी तातडीने सचिवालयात जाऊन अनेक महत्त्वाच्या फायलींवर सह्या केल्या। महिला सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत महिलांवरील गुन्ह्यांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिलाय, तर ड्रग्सच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांच्या पुनर्वसनासाठी विशेष उपाययोजना राबवणार असल्याचंही जाहीर केलंय। मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेताच विजय यांनी 3 मोठ्या निर्णयांवर स्वाक्षऱ्या केल्या। राज्यातील नागरिकांना 200 युनिट मोफत वीज देण्याचा निर्णय, ड्रग्स तस्करी रोखण्यासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना आणि जनकल्याणाशी संबंधित महत्त्वाच्या योजनांना हिरवा कंदील यावेळी देण्यात आलाय।